विदर्भातील अमूल्य ठेवा असलेल्या गवळाऊ गोवंशाच्या संवर्धनासाठी कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी येथे उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला प्रशासकीय पातळीवर स्थगिती देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। या स्थगितीबाबत भाजपचे आमदार सुमित वानखेडे यांनी आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे मौजा हेटीकुंडी तालुका कारंजा येथील शासकीय पशुपैदास केंद्रातील नागपूर विभागाच्या भ्रूण प्रत्यारोपण केंद्राच्या बांधकामास महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेली स्थगिती तत्काळ उठवण्याबाबत सभागृहासह शासनाचे लक्ष वेधले। विदर्भातील गवळाऊ ही देशी गोवंश जात अत्यंत काटक आणि उपयुक्त मानली जाते। या गोवंशाची संख्या वाढावी आणि त्यांचे जतन व्हावे या हेतूने शासनाने कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी येथे नागपूर विभागातील पहिले IVF केंद्र मंजूर केले होते आणि या केंद्राचे बांधकामही तांत्रिकदृष्ट्या सुरू झाले होते। मात्र महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधकामावर स्थगिती दिली आहे। विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे बोलताना आमदार सुमित वानखेडे यांनी स्पष्ट केले की गवळाऊ हा आपल्या संस्कृतीचा आणि शेतीचा अविभाज्य भाग आहे। त्यांनी या प्रकल्पाच्या बांधकामावरील स्थगिती तत्काळ उठवून काम सुरू करण्याबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी केली आहे।